तुमचं नेटवर्थ किती आहे कॅल्क्युलेट केलं आहे का कधी? केलेलं नसेल तर अकाउंटला पहिला फॉलो करायचं आहे आणि तुमच्या त्या नेटवर्थमध्ये किती टक्के हे इक्विटी म्युच्युअल फंडचा भाग आहे याचासुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे बरं का. आपण भारतीय आहोत तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये तर रिअल इस्टेट, जमीन किंवा गोल्ड तर हे 100% असणार आहे. आपले जर नेटवर्थ 1 करोडच्या आसपास असेल तर 90-95 लाख तर हे गोल्ड आणि रिअल इस्टेटच असणार आहे. बाकी कॅशचा थोडा भाग असेल, एफ डीचा थोडा भाग असेल. पण जे आपल्याला सर्वात जास्त रिटर्न जनरेट करून देऊ शकतं इक्विटी म्युच्युअल फंड्स, त्याचा भाग आपल्या पोर्टफोलिओमध्ये आहे का आपल्याला विचार करायचा आहे. रिअल इस्टेट आणि गोल्ड तुम्हाला जवळपास 8 ते 9% CAGR देऊ शकतं, 10% CAGR देऊ शकतो लाँग टर्ममध्ये. पण जे इक्विटी आपल्याला 12-13%, 15% रिटर्न देऊ शकतात त्याच्यामध्ये आपण हार्डली 5 लाखसुद्धा घातलेलं नसेल. काही लोकांचे करोडोंचे नेटवर्थ आहेत आणि महिन्याला ते फक्त 5,000 रुपयाची SIP करतात. म्हणजे वर्षाला 60,000 रुपये, 10 वर्षात 6 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करतात. त्याचं काहीच व्हॅल्यू नाही, लक्षात घ्या. इक्विटीमध्ये पैसा बनतो, लाँग टर्ममध्ये सगळ्यात जास्त रिटर्न्स देण्याचा जे प्रोबॅबिलिटी आहे ते इक्विटीमध्ये आहे. आपल्या पोर्टफोलिओमध्ये, आपल्या नेटवर्कमध्ये 40-50% हे इक्विटी असलंच पाहिजे. मगच वेल्थ क्रिएट होणार आहे. नंबर दिलेला आहे. SIP, SWP काही करायचं असेल तर पहिला अकाउंट उघडावं लागेल. कॉन्टॅक्ट करा, माहिती घ्या. आजपासूनच इन्व्हेस्ट